कॉक्रोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजित दिपके यांची प्रकृती खालावली. कॉक्रोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजित दिपके यांची प्रकृती बिघडली आहे. भेटीसाठी आलेल्या नागरिकांना भेटत असताना त्यांना अचानक उलटी झाली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची तातडीने तपासणी करण्यात आली असून उपचारासाठी डॉक्टर विशाल लहाने हे त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. सकाळपासून त्यांना थोडंसं मळमळ उलटी सारखं फिलिंग होत होतं. थोडंसं एन्झायटीमुळे आणि थोडेसे असे स्ट्रेसमध्ये असल्यामुळे त्यांना सारखा त्रास वाटत होता. तर थोडं सकाळी 2-3 उलट्या झाल्या त्यांना. थोडंसं एक लूज मोशन पण झालं त्यांना. तर मी त्यांना चेक केलं, थोडंसं BP लो होता. तर आपण त्यांना IV वगैरे दिलं आहे सध्या आणि 5-6 वाजेपर्यंत आराम करण्याचा सल्ला दिला आहे. जर त्याच्यानंतर ब्लड इन्व्हेस्टिगेशन वगैरे जर नाही रिकवर झालं तर मग आपण ब्लड इन्व्हेस्टिगेशन सजेस्ट केलेलं. जर त्याच्यात जर काही आलं तर मग आणखी पुढची ट्रीटमेंटचा विचार करूया. त्यांनी टायफॉइडचे सिम्पटम सुद्धा सांगितले होते, तसं काही शक्यता आहे? हो, त्यांचं ऍक्च्युली दिल्लीचा रिपोर्ट टायफॉइडचा पॉझिटिव्ह आलेला होता, पण तिथं त्यांनी IgG हे केलं होतं रिपीट, तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह म्हणून दिलं होतं. पण आता त्याला जवळपास एक 8 दिवसाच्या वर होऊन गेले. तरी पण आपण एक रिपीट टेस्ट करण्याचा विचार करत आहोत सर. कशामुळे झालं असेल? काय गॅस्ट्रायटिस आणि हेच मुख्य लक्षण वाटतंय, थोडंसं हायपर ऍसिडिटी. आणि त्यामध्ये आपण आता यात सध्या तरी तेच विचार करून, कारण फिवर वगैरे काही नाही, फक्त BP जो आहे थोडासा 160 वगैरे होतं. ते ऍडमिट वगैरे करण्याची शक्यता थोडी कमीच वाटते. थोडंसं आहे रिकव्हरी चांगली. 5 वाजेपर्यंत रेस्ट केलं तर होऊन जाईल असं वाटतं. आरामच 5 वाजेपर्यंत रेस्ट करणं. माझं नाव डॉक्टर विशाल लहाने.